नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संताणी बरेवे झाले शरण गेलो उगविलो संकटे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने घडवून आलेला हा सोहळा, यामध्ये पूजनीय महाराजांची रामकथा, सर्वांच्या वतीनं राजेंद्र महाराज यांनी मला दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन, इकडची सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, या सर्वांना मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो। हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार, विनेकरी तुम्हालाही नमस्कार। अजून बसलेल्यामध्ये काही महाराज मंडळी असेल, त्यांची नावं मला माहिती नसेल तरी पण त्यांच्याप्रती आदर प्रेमभाव आहे। ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन। उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, या कार्याचा प्रचार प्रसार आपलं घरचं कार्य समजून करणारे आमचे पत्रकार, तुम्हालाही नमस्कार। सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंगवाले, तुम्हालाही नमस्कार। अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं, ग्रामस्थांना धन्यवाद देतोच, पण एवढ्या गारठ्यात त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन, पार करमाडवरून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद। विठ्ठल मोती ठेवी गहाण राखे जावा याचा मान। अशोकराव जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे। जावाई दिवसात जर 4-2 वेळा येत असेल तर मग सासू वैतागून दरवाजात उभी राहते, जावाया ते तांबडी बादली भरली नळावर, हा माझीच आहे आणि येताना एवढा दर्जा खाली जातो। अति परिचयात अवज्ञा भवती, अति परिचय झाला या देहाचा आपला म्हणून महत्व कळत नाही आपल्याला, तो सुखासुखी मिळाला नाही। पाप आणि पुण्य समप्रमाणात झालं तेव्हा प्राप्ती नरदेहाची आहे, आणि पाप पुण्य समप्रमाणात करणं आपल्या हातात नाही, कारण ज्याला आम्ही पाप समजतो ते पुण्य असू शकतं, आणि ज्याला पुण्य समजतो ते पापही असू शकतं। एक सर्वांना माहिती आहे, खरं बोलणं पुण्य आहे की नाही राजेंद्र भाऊ? खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी। पण मी असं विचारतो, आता उत्तर द्या, कासाबाच्या हातून गाय सुटली, तिकडून गाय पळत आली आणि इकडून आमचा झेंडावाला वारकरी ज्ञानबा तुकाराम भेटला। कासा वारकरी दादा बोला, गाय दिसली का रस्त्यात? सांगा काय करावं? दिसली ना गाय, तर दिसली, पण बोलाव काय? खरं बोलावं तर आता कासाब जातो, गायीला पकडतो, कत्तलखान्यात नेऊन तिची कत्तल करतो, आणि खोटं बोलावं तर पाप होतं। आता काय करावं वारकऱ्यानं? खरंही बोलायचं नाही आणि खोटंही सांगायचं नाही। त्यावेळेला पळवाट सांगितलेले आहे, गैया के बारे में पूछ रहे क्या भाई साहब? हाँ, जिस आंखों ने देखी है, आंख को जबान नहीं, जबान बोल सकती है, वो अंधी है, उसने गैया देखी नहीं। जा तुला काय करायचं? पापही नाही पुण्यही नाही।
ज्या डोळ्यानं बघितली त्यांना बोलता येत नाही, जिभेला बोलता येतं तिनं तुझी गाय बघितली नाही. खोटंही बोलायचं नाही, खरंही बोलायचं नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. आणि ते पाप पुण्य नाही तर एवढं सोपं आहे का? सूर्यवंशी साहेब, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य बोला प्रिय बोला. पत्रकार मंडळी, सत्य प्रिय नसतेच. म्हणून तरुण सागरजी एक महात्मे जैन धर्मात होऊन गेले. तरुण सागरजी रोज लेख यायचा पेपरला, त्या लेखाचं नाव कटू सत्य. का? सत्य कटू असते, सत्य प्रिय नाही. आणि शास्त्र म्हणतं सत्य बोला आणि पुन्हा प्रिय बोला. अरे मालक बसला गावात, गप्पा रंगत आल्या आणि गडी धापा टाकत आला माळातून. पाटील, काय झालं? गाय सहित पेटला गोठा. काय सांगतो? अहो शपथ, घटना खरी आहे. मग म्हणणार आहे का जा पेढे घेऊन ये पैठणून वाटाच्या गावात. अरे घटना सत्य आहे पण प्रिय वाटणारी नाही. आणि शास्त्र म्हणतं सत्य बोला प्रिय बोला. आणि प्रिय असेल तर सत्य नाही. ते नेते मंडळी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते कमाल लावतात. समजा कार्यक्रम तो मस्त मजा असते तेव्हा. 10-10चा ग्रुप, त्यांच्या ताब्यात एक एक गाडी, डिझेलचा खर्च, भेळभत्त्याचा खर्च, बाटल्या त्या बिस्लरीच्या म्हणतो, पाणी चांगलं मिळत नसल्यामुळे त्याला ते गावं वाटून दिलेली पुन्हा प्रचाराला, बरं का. पण 15 दिवसाच्या प्रचारात एकही गाडी त्या गावात जात नाही. अरे गाड्या जातात कुठं मग? तुळजापूर, गाणगापूर, शेगाव, पंढरपूर, पाहुण्याच्या गावाला मजा करून घ्यायची. आणि मग प्रचार संपला म्हणजे संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना बोलावतात ते. मग ते नेते विचारतात, का रे तुमचं गाव? पॅक. तुमचं रे? आमचंही पॅक, पुरा तालुका पॅक. कारण पॅकच असतो 15 दिवस. आणि एकही गेलं नाही त्या गावात. अरे हे प्रिय आहे पण सत्य नाही. गोठा पेटला, सत्य आहे प्रिय नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. जेव्हा ते अचानक समप्रमाणात होतं तेव्हा नरदेहाची प्राप्ती आहे. पाप पुण्य तुझ्या हाती किंवा कागा ताली न्याय पावला हा देह. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. राजेंद्र बाबा, डोळ्या वाजायला सापडत नाही कावळा. तुम्ही भारतभर फिरा, कुक्कुट पालन तुम्हाला गावोगावी दिसेल, पण कावळा पालन मोदी साहेबालाही करता आलं नाही. सापडतच नाही तर काय करता. पण तो आंधळ्याच्या टाळीत सापडावा. तसा पाप पुण्य समान असल्यामुळे नरदेह मिळावा. म्हणून पहिला क्रमांक त्याला आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची वासुदेव वासुदेव. शतवर्षाची वासुदेव वासुदेव. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभम त्रैने वैतक देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः. पहिलं माणसाचा जन्म दुर्लभ आहे सूर्यवंशी साहेब. नंतर मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे. नंतर संताची भेट बहु अवघड आहे संत भेटी. म्हणजे संत भेटत नाही का? भेटतात. त्यासाठी देवाची कृपा पाहिजे. तुम्हाला आता हे आमचे बाबा सांगतील रामायणामध्ये. आता प्रसंग येईलच तो पुढे. जमलं तिथे हनुमानजी रात्रभर फिरत होते सीतामाईच्या शोधात. थोडक्यात सांगतो, तुमचं तर जास्त नाही खर्च करत. पण लंकेतल्या घराची रचना अशी होती,
बाहेरून मंदिरासारखं घर दिसायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे आणि आत गेल्यावर मल्लयुद्ध, मदिराप्राशन, मौज बक्षण ते दृश्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोध, देख जहात अगणित जोधा वगैरे वगैरे मध्ये आलं सगळे. पहाटेपर्यंत फिरले ठराव, पहाटेपर्यंत फिरले. पण पहाटे लंकेत एक घर असं दिसलं, हरी मंदिरतः भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, धनुष्यबाणाचं चित्र त्या घरावर आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एकच वृंदावनवालं घर, एकच घर. रामा युद्ध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की. आनंद, आनंदाला पारावार नाही का. वृंदावनवालं एकच घर बघितलं, हर्ष कपिराई. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या भाषेत पटवून देतो मी. अशोकराव, कल्पना करा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. कल्पनेला काही खर्च आहे का? मोठ्या हुद्द्यावर आहे अमेरिकेत, त्याला 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून आहे. एवढा मोठा अधिकारी आहे अमेरिकेमध्ये. आणि त्याचा सारखा आग्रह बापाला आहे, एकदा तरी या बाबा. एकदा बाप हाडाचा वारकरी, एकदा तरी या बाबा अमेरिकेला, एकदा तरी या. काय रे अमेरिकेत? हा, एकदा तरी या, एकदा तरी. तिथं माऊलीचं मंदिर आहे का, पांडुरंगाचं आहे का, इंद्रायणी आहे का, चंद्रभागा, आणि काय अमेरिकेत? नाही पण याच बाबा, याच बाबा, याच बाबा. हो नाही, हो नाही करता करता 9:45 होकार दिलाच बापाने. त्याला काही इलाज नाही. येतो बरं का रे, अमेरिकेला येतो, पण माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडो पागोट, 2 माळा तुळशीच्या, छोटा झेंडा खांद्यावर राहील, बगलेत पिशवी, त्याच्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असेल. या पोशाखात अमेरिकेला येतो. नाही तर तिथं आल्यावर जर तू म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल, जमणार नाही. हा ना, काय सांगताय ते? नाही बाबा तुमच्याच पोशाखात या. ठीक आहे. इथल्या मुलानं बसून दिला बाप अमेरिकेच्या विमानात. 8 तास लागणार आहे प्रवासाला. खांद्यावर झेंडा घेऊनच बसला विमानात. खांद्यावर झेंडा. बरं का राजेंद्र भाऊ, देवेंद्र भाऊचा फोन असेल तर माझं नाव सांगा. लोकमाराचं कीर्तन आहे मला. मला येत असेल ना, ध्यान बंद करून. मी काही उद्या नाही, माझा त्रास तुम्हाला. आजच्या दिवस फोन येतच राहणार. विठ्ठल विठ्ठल म्हातारं बसलं विमानात, खांद्यावर झेंडा. आणि ते सगळे विमानातले लोक टोमॅटो सारखे कलरवाले, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस. आता प्रवासी कळले ना बाकीचे. आणि ते सगळे या झेंड्यावाल्याकडे पाहत होते. 8 तास इंग्रजीतून चर्चा त्यांची चालली, निंदा करत होते. पण याला काय घेणं आहे? हा पांडुरंगाचा एकनिष्ठ वारकरी. डोळे मिटले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल. 8 तास विमान उतरलं अमेरिकेत, तेव्हा डोळे उघडले. त्याला काय घेणं आहे जगाचं? मुलगा घ्यायला आला, हे नीट ऐका. मुलगा घ्यायला आला, 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून मोठे मोठे अधिकारी अमेरिकेचे त्याच्या ताब्यात, अधिकाऱ्यासहित मुलगा आला. आणि विमानतळावर उतरलेला बाप पाहला, सगळा समाज पाहतोय. मुलानं घाई घाई पायातले जोडे काढले, गेला आणि साष्टांग दंडवत आपल्या बापाला अमेरिकेच्या विमानतळावर. दंडवत घातल्यानं वर पाहिलं नंतर मुलानं, तर बाप हुंदके देऊ देऊ, हुंदके देऊ देऊ रडत होता. वारकरी बाप, बाबा विमानात काही त्रास झाला तुम्हाला? नाही बाळा. मग का रडता? आनंदानं रडतो राजा. का? अरे एवढे अधिकारी तुझ्या ताब्यात आहे, 10 4 चाक्या तुला अंगरक्षक म्हणून आहे, एवढ्या मोठ्या पदावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे.
तरी या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय जीवनात मिळवायचं आहे राजा? माझी आयुष्याची कमाई झाली. नीट ऐका, आता पुढचं सांगतो. नाही तर वॉचमॅन असलेला मुलगा बापाची ओळख देत नाही, माझ्या शेतातला काम करणारा गडी आहे म्हणतो. बाप रडला विमानतळावर. पण एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडे गेला होता. परिचय नाही, हा वारकरी कडेठाणचा, तो साताऱ्याचा. तो तशा ड्रेसवर होता, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबड पागड, 2 माळा तुळशीच्या शेंडा खांद्यावर, बगले ज्ञानेश्वरी पोथी. ओळख नाही. यानं त्याला पाहिलं, त्यानं याला पाहिलं. हा कडेठाणचा, तो साताऱ्याचा. अशोकराव जवळ आले. सगळ्या समाज पाहतो आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोघांचं रडणं सुरू झालं. वारकऱ्याचं आनंदानं रडणं. का? अरे माझ्या संप्रदायाची, भागवत धर्माची पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. माझे या जातीचे माझं भेट कोणी. तसं हनुमानजीला आनंद कुठं झाला? ज्या दारापुढे वृंदावन आहे. विठ्ठल रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णन जाई, नव तुलसी का रुंदतः वेक हर्ष कपिराई. अशोकराव तुम्ही भाग्यवान आहे. तुमची मुलं याच प्रकारातली आहे. आम्ही पाहिलं. नाही तर काय करता? संपत्ती खूप आहे पण बापाला बाप म्हणून घ्यायला तयार नाही. काय करता? तुमचाही परिवार चांगला आहे बरं का. अजून वडील आहे ना, यांना वडील आहे. अरे हे बरं का महाराज, तुम्हाला आता रामायणात सांगणारच आहे. जेव्हा कौतुकाचे दिवस येतात राजा, बरं का पत्रकार मंडळी, कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. हे लक्षात ठेवा. ज्या बापानं कष्ट उपसलेले असतात, अर्धपोटी बाप राहिला असतो पण मुलांना पोटभर जेवायला घालतो. बरं का अशोकराव, तुमचाही पुनर्जन्म झाला. फाटके कपडे बाप घालतो पण आपली इज्जत जाईल म्हणून शाळेत मुलांना नवीन ड्रेस घेऊन देतो. आजारी बाप असतो पण पडसं झालं तरी मुलाला दवाखान्यात नेतो. दिवस चांगले येतात. आता मुलं म्हणतात आपल्या बापानं खूप कष्ट उपसले, आता मोठा बंगला बांधायचा, एसीचा रूम, आणि तिथे आपल्या पप्पाला ठेवायचं हे ठरलेलं असते. पण तिथं फोटो लावावा लागतो, बाप गेलेला असतो. मी का सांगतो हे? कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते राजा. हे तर महाराज सांगतीलच पुढे. नंदीग्रामामध्ये निरोप आला, हनुमान जी ने निरोप आला, भरत जी तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. भोवताल नाचला हनुमंताच्या. कोण? भरत. पायावर डोकं ठेवलं मारुतीराया. हा संदेश ऐकायला 14 वर्षे बसलो तर तपाला. काय देऊ याच्या मोबदल्यात? काही नाही माझ्याकडे, काही नाही. पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, आरती ओवाळल्या जाईल, जय जयकार होईल, आणि ते वहिनीचं दादाचं राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल. मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. सावत्र भावाचा आनंद सांगतो हा. अरे आता कोणी असेल नाही ते, मी सर्वांना आव्हान करतो, तुमचे मायबाप असेल तर भाग्यवान आहे तुम्ही. आणि मायबापाची इच्छाच नाही मुलांनी सेवा करावी, मग काय इच्छा आहे? मायबापाची एकच इच्छा आहे अशोकराव, आमच्या मुलांनी एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. ते प्रेम पाहून तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील, हे लक्षात ठेवा. अरे म्हातारपणाचं टॉनिक आहे, त्यांना काय 2 चपात्या लागतात. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली ना, 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. हे बंधू प्रेम आता महाराज सांगतीलच तुम्हाला. सावत्र आहे. आणि जेव्हा भरतजी पडत आले 14 वर्षांनी आले नंदीग्रामातून, आणि माय कौशल्याच्या महालापुढे उभे राहून माताजी आवाज ओळखला ना आईने. माय आली बाहेर. क्या हुआ बेटा भरत? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. माय रडायला लागली. काय वाटलं असेल आता? आई 14 वर्षांनी दादा येतो माझा, तुला आनंद नाही झाला?
झाला माझ्या राजा. मग का रडते? रडण्याचं वेगळे कारण आहे बेटा. काय? आज तुझा बाप राजा दशरथ असता तर नाचला असता रे. त्याची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझ्या बापाची आठवण आली म्हणून रडते. अरे जिथं देवाचं कौतुक पाहिलं तर बाप नाही आपला नाही यात काय नवाला आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या पाठीवर थाप टाकायला याही तुमच्या वयात शाबासकीचा हात तयार आहे. लक्षात घ्या. आनंद आनंद तेव्हा आहे. मी कुठं गेलो मलाही कळत नाही. बाय विठ्ठल हर्ष कपिराय. आनंदाला पारावार नाही. तुळशीचं वृंदावन पाहिलं. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम ते सुमिरण केना. आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं, आता वाढवत नाही राहिलेलं तुम्ही सांगा. मग बिभीषणजी म्हणतात मारुती राया माझं साहेब मीच विसरलो तुम्हाला सांगता सांगता. तरी मी घेत नाही घेत नाही ते नंतर पाहून घेऊ आपण. कधीच माझा चालू राहत नाही पण मी हॅलो म्हटलं नाही. एकनाथराव आपल्या सामान्याला कोण विचारते भाऊ. पण मला पुरस्कार दिला ना शिंदे साहेबांना. दखल घेतली आपण. विठ्ठल विठ्ठल माझा विश्वास काही हरकत नाही. माझा विश्वास आहे मारुती राया. काय? अरे मी वैऱ्याचा भाऊ आहे. बिभीषण कोण आहे? वैऱ्याचा भाऊ. वैऱ्याचा भाऊ असून सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर तुमच्यासारख्या संतांनी मला येऊन दर्शन दिलं. आता कळलं की माझ्यावर रामाची कृपा झाली. मोर भरोसभा सुनु हनुमंता. राम कृपा बिनु मिलनही संता. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. मजा आपला आनंद लुटायचा. वाश बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली. पहिलं अवघड आहे नरदेह मिळणं. मुमुक्ष अवस्था त्याच्यापेक्षा दुर्लभ. आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे संताची भेट. पण महाराज म्हणतात मला संत भेटले. मग संताच्या भेटीत फायदा काय? हा फायदा मला कुळदैवत संतांनी माहिती करून दिलं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. पण महाराज म्हणतात मी तेवढ्यावर थांबलो नाही. त्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो. हे बरं झालं. बरं झाले शरण गेलो. बरं झाले शरण गेलो. बरं झाले शरण गेलो. Ah
देवाने मला कोळी दैवत ज्ञात करून दिलं. मी एवढ्यावर थांबलो नाही. एक बरं झालं त्या दैवताला शरण गेलो. बरवे झाले, शरण गेलो. आणि शरण गेलो म्हणून उगविलं संकटिका. तो शरण गेल्याशिवाय प्रकरणात लक्ष घालत नाही बरं का भाऊ अशोकराव. आणि त्याच्यातही फरक लक्षात घ्या तुम्ही. शरण उरग मकर दादुर कमठ जल जीवन जल गेह तुलसी कहे क मी नको है साचिलो स्नेह. हे एवढे पाण्यात आहे का नाही. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमठ म्हणजे कासव. पाण्यात आहे ना, पण पाण्याला शरण नाही, अनन्य शरण नाही. कारण साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं, बाहेरही येतं. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. पण बाहेर आल्यावर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना, नकर स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रच्युत स्थाना चुनापी परिभूयते. नसल कळलं तर मराठीत सांगतो. जोपर्यंत मगर पाण्यात आहे, हत्तीला आत ओढतो. पाण्याच्या बाहेर आल्यावर शेपूट धरून त्याला कुत्रे ओढत नेतात. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रच्युत स्थाना चुनापी परिभूयते. हो म्हणत जा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. स्थान सुटल्यावर महत्व राहत नाही सूर्यवंशीजी. केसाला महत्व आहे, डोक्याला आहे म्हणून. केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. तोपर्यंत प्रतिज्ञा मित्र का घाबरला का. तुझ्या केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा आहे का नाही. केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. आणि दोघंही गेले पैठणला. हेअर कटिंग सलून मध्ये केस कापणं चालले. ते कोण्या गावाचं म्हातारं त्या कापलेल्या केसावर जोड्यासं उभा आहे आणि हे पेपर वाचत बसलं बाकड्यावर. एक म्हणला, ए पेपर वाचणाऱ्या काय बाता हरदाकडे ठाणला, केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. ते कोण्या गावाचं म्हातारले का जोड्यासं उभं केसावर. तो म्हणला, जोड्यानंच काय, ते केस डुकरानं तुडवलं तरी वाईट वाटायचं कारण नाही का. केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. स्थान भ्रष्टा न शोभनते केसा न शोभनते दंता न शोभनते नखा न शोभनते नराहा. एकदा बरं का अशोकराव, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले, पण बुलेटवर आले. विष्णूची बुलेट माहिती आहे ना तुम्हाला. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी कैवारी आला. हे पितांबर सेना कैसा जगती झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर सेना कैसा जगती झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी माझा गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर आले भगवान विष्णू आणि शंकरराव स्वागताला सामोरा गेले. नीट ऐका. तेव्हा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला, जय हरी. लेका तू कडेठाणच्या बाहेर भेटला पाहिजे होता. उसात तुझा नाश्ता केला असता. तुझी ताकद आहे का रे फणा उगारण्याची. पण तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं कोणीच काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही रे, स्थान महात्म्य. जाणामी नागेंद्र तव प्रभावम. ते त्याचे उद्गार आहे. आम्ही पहिली प्रमाण शोधतो मग बडबड करतो. पेपर वाचून करतं कीर्तन. कोण म्हणतोय. गरुड. जाणामी नागेंद्र तव प्रभावम कंठस्थिते गर्जसि शंकरस्य. स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. स्थान सुटल्यावर महत्व कमी होते तसं. पण पाण्याच्या बाहेर व्यवहार चालतो बरं का अशोकराव.
बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं, साप पाण्यात राहतो बाहेरही येतो, मगर पाण्यात राहतो बाहेरही येतो, कासव पाण्यात राहतो बाहेरही येतो, मासा पाण्यात राहतो, महिना 2 महिने बाहेरही येतो पण सायकलला लटकून येतो. याला म्हणतात शरण. पाण्याच्या बाहेर आला की मेलाच, एवढा मासा शरण पाण्याला आहे. अरे जन्मभर पाण्यात राहतो नवल नाही, त्याचे काटे धुवायला पाणी जास्त लागतं बरं का राजेंद्र भाऊ, शिजवायला पाणी जास्त लागतं. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात. अरे हे वाचून सांगतो भाऊ. मीन काटे है ना, मेन काटे जलधोइये खाते अधिक पियास, मोएहू प्रीती आस की रहिमन प्रीती की आस. मासा म्हणतोय मीन काटे जल धोइये, काटे धुण्याकरता पाणी जास्त, शिजवण्याकरता पाणी जास्त, खाते अधिक पियास, ज्यानं खाला रात्रभर पाणी प्यावं लागतं. जन्मभर पाण्यात राहिला नवल नाही, मेल्यावर पाणी. मग झालं काय, उलटी जल मछली चले. मासा कसा पोहतो पाण्यात, उलटा उगमाकडे जातो. तुम्हाला पाहायचं असेल तर कार्तिक वारीला जा आळंदीला, सिद्धबेटातल्या त्या बांधारापाशी उभा राहा, 20 फूट पाणी खाली पडतं महाराज, तर मासा आळंदीचा वर जातो देहूला. 1 फूट लांबीचा मासा आळंदीहून देहूला चालला, तिथं 12 फुटाचा हत्ती उभा होता. त्यानं विचार करा, फूट भरत चाललो इकडे, पठात 12 फुटाचा आहे, टाकली उडी, बिगर तिकीट गेलं हिंदी महासागराला. का, मासा अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला, हत्ती शरण नसल्यानं सरळ वाहून गेला. जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. शरण आलेल्याची लाज त्याला वाटत असल्यामुळे महाराज म्हणतात, हे बरं झालं बरवे झाले शरण केलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, झाले शरण गेलो. मुगविलो संकटी, संकटी संतांनी संतांनी मला कुळ दैवत ज्ञात करून दिलं. पण महाराज म्हणतात मी एवढ्यावर थांबलो नाही, त्या दैवताला शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, आणि शरण गेलो उगविलो संकटी. बस आता काय, आता 23 मिनिट बरोबर करू आपण. एकदा सांप्रदायपूर्वक भजन, नियोजित वेळेत पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली खबरदार हरिनाथ भगवान, विठोबा रखुमाई, हार घाला मला, तुम्ही म्हणा चाल म्हणा तोपर्यंत. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी,
शरण गेलो उगाविला संकानी उगाविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे संतांनी आम्हाला कुळदैवत ज्ञात करून दिलं आणि त्या दैवताला काया वाचा म्हणे शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. आपण शरण गेलो मधगेपाडचे 10:15 झाले शरण गेलो. शरण कसं काय जाल तुम्ही? अरे त्याला काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. त्याचं वर्णन कसं? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया मैं गुलाम
तेरा मैं गुलाम तेरा रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे घुराया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे घुराया रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही काहीच जेथ नाही असा असलेला आणि त्याला शरण गेलो कसं शक्य आहे. अरे बाबा ऐकून तर घ्या ते निर्गुण निराकारच होत पण आमच्या संतांनी त्याला रूपाला आणलं आणि यालाही रूपा बळे आणि यालाही रूपा बळे आणि लाही रूपा बळे आणि लाही रूपा बळे आणि यालाही रूपा बळे आणि यालाही रूपा रूपाला आणलं आणि याला रूपा बळे करुणे खडे हरिदासी आणि याला बरं का सूर्यवंशी साहेब आणावं लागतं ते देवाला यावं लागतं जीवाला येत असतात ते संत त्याला स्वेच्छा अनिच्छा परेच्छा म्हणतात. स्वेच्छा अनिच्छा परेच्छा एखाद्या वेळेला असं असतं गावगाड्यामध्ये अरे तू तर येतच नाही म्हणला जेवायला याच्या घरी माझ्या आधी पंक्तीत हजर येतच नव्हतो का आला आपल्या घरी 1 महिन्यानं लग्न आहे मुलीचं नको गावगाड्यात विरोध म्हणून आलो. याला म्हणतात इच्छा नसताना येणे हे अनिच्छा. एखाद्या वेळेला येत नाही म्हणला माझ्या आधी आला येतच नव्हतो ना मग अशोक पाटलानं आणलं हे परेच्छा म्हणजे त्याच्या इच्छेनं. एखाद्याला असं असते पालक फिरतात अरे शाबास खरंच मी तुला निमंत्रण द्यायचं विसरलो बुवा तरी मनाचा मोठेपणा दाखवून पंक्तीत जेवायला आला माझ्याकडे. मला कशाला निमंत्रण पाहिजे पाटील मला काय वेगळे समजतं का तुमच्या घरचा सदस्य समजत जा ना जेवण असल्यावर येणारच. लक्षात ना हे स्वेच्छा याला स्वातंत्र्य. 3 प्रकारच्या गवळणी होत्या का नाहीत मावल्या हो तुमच्याकडे सांगतो कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. इथे जो स्वतंत्र शब्द आहे ना स्वतंत्र शब्दानं सासू घ्यायची सासू. पूर्वीचा काळ होता महाराज सासू कशाला म्हणतात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू दिवसभरात तिचं नाव सासू बरं का. आता इथल्या सर्व सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे काय मुकाट्यानं मिळतं कुरकुर न करता खाऊन घेत जा वृद्धाश्रम तयार आहे आता नाही चालत ते पूर्वी पूर्ण स्वातंत्र्य. अरे ते ताकाला आली बिचारी सून होती घरी ताक आहे का सुनबाई नाही ताक नाही वापस चालली. चौकात भेटली जिच्या घरी गेली होती ती कुठं गेली त्या आबाई तुमच्याच घरी गेलती नानी कशाला ताकाला. मग सुनबाई होती काय म्हणली ती ताक नाही म्हणली चला. आबाईला वाटलं हिनं ठेवलं असेल सुनाला माहित नसेल बघा पातेलं घेऊन हिच्या माग 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 आणि हे आबाई दरवाजात उभी राहिली
कमरेवर हात ठेवून नानीला जाय ताक नाही हे तर सुननं सांगितलं. तिथून कशाला आणलं चौकातून हेलपडा कसं काय सांगितलं ताक नाही म्हणून. तिचा काय अधिकार आहे ताक नाही म्हणण्याचा. ताक नाही सुद्धा मी सांगणार. मला सासू म्हणतात असं ना. नाहीतर मुलगा आणि बाप बाहेर पेपर वाचत बसले होते बैठक रूम मध्ये. तिघी जणी स्वयंपाक घरात होत्या. मोठं भांड पडलं फुटलं आवाज झाला. बाप म्हणला बाळासाहेब तुझी पत्नी तुझी मुलगी तुझी पत्नी तुझी आई तुझी बहीण तिघी जणी आहे रे किचन मध्ये कोणी भांड फोडलं जावर. मुलगा उठला नाही. अरे बाळासाहेब तुला म्हणतोय मी भांड कोणी फोडलं तिघी तिघी आहे तरी उठला नाही. अरे ऐकायला का नाही तुला. तुझी पत्नी आहे तुझी आई आहे तुझी बहीण आहे किचन मध्ये एवढं मोठं भांड फोडलं कोणी जाबर बघ. अशोकराव मुलगा तिथेच उभा झाला. इथून सांगू का पप्पा भांड कोणी फोडलं. कोणी मम्मीनं. तुला कसं माहित. साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही म्हणजे मम्मी शिवाय फुटलं नाही. असा पेपर पुढे घेतला बापानं. बरं का बाबा कळलं बैस बैस. नाही जर माझ्या बायकोनं फोडलं असतं बाबा तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत आहे मम्मीनं फोडलं. अरे कळलं बैस खाली. पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणतात आहे ना. स्वेच्छा अनिच्छा परेच्छा. स्वेच्छा संताच्या ठिकाणी लावायचं अनिच्छा जीवाच्या ठिकाणी लावायचं आणि परेच्छा देवाच्या ठिकाणी. संत स्वतंत्रपणे येतात जातात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम. जीव अगा कर्मे जै उरावे तैती सुखदुखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. यावं लागतं जीवाला. येत असतात संत पण आणावं लागतं देवाला. दंडे पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीसी. वैकुंठीचा देव आणिला भूतळ्या आणिला तसा आणि येली रूपा बळे. बळच रूपाला आणण्याकरता केलं काय करुणी खळे हरिदासी. खळ बरं का खळ केलं. ही मराठी इतकी कठीण आहे. मी काल सांगितलं होतं जळगावला आम्ही मराठी माणसंच अभिजात दर्जा मिळाला आता मराठीत. बरं आहे 4 गोष्टी चांगल्या झाल्या सूर्यवंशी साहेब जाता जाता. 4 गोष्टी. लोहगाव विमानतळ लोहगाव विमानतळ लोहगाव. अरे नाव झालं वारकऱ्याला आनंद होईल असं संत तुकाराम महाराज विमानतळ झालं ना लोहगाव विमानतळाचं. एक ज्या अहिल्यादेवीचा जन्म नगर जिल्ह्यात झाला तिला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर झालं. देशी गायीला राज्यमाता. जर्सी नाही देशी देशी गाय. अरे 1000 गायी कळपानं चरू द्या तिचं वासरू सोडा तर शेपटाचा गोंडा वर कान टवकारता जाऊन 999 गायी डावलून मायच्या काशेला. एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वी. मी काय बोललो का तुम्ही अनुभव घेता म्हणून हसता. आता हॉर्न वाजवा 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे याचा ते भरतो. राज्यमाता देसी गाय. अभिजात दर्जा मिळाला तो मराठीला. पण आम्ही मराठी माणसंच मराठी नाही तर मी विचारतो सांगा बरं मराठीत काय म्हणतात रेल्वे स्टेशनला. हे का नाही महाराष्ट्रात मराठी बोलणारे रेल्वे स्टेशनला माहित नाही काय म्हणते मराठीत. पण ते माहिती नाही तेच बरं आहे बरं का. एवढं लांब लचक नाव आहे ते अग्निरथ निवासस्थान. हे रेल्वे स्टेशनचं भाषांतर आहे मराठीमध्ये. अग्निरथ निवास स्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं ना. त्यापेक्षा ठेसनावर गेलो त्याच्यापेक्षा बरं. मजा. इथे खळ शब्द आरंभ वाढला. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का. तुमच्या भाषेत राईट राईट नो नो आहे ना. KNOW नोच आहे उच्चार. NOचा उच्चार नोच आहे. WRIT राईटच आहे. RIGST राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे एक राईट बरोबर आहे. एक नो जाणणे आहे एक नो नाही आहे. या भानगडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. तसं खळ किती ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. खळ म्हणजे दुष्ट आहे. जे खळाची व्यंकटी सांडो. खळा सदा क्षुद्रदृष्टीन करी कष्टी सज्जना.
बाजरीचं खळ, ज्वारीचं खळ. खळ शब्दच आहे का नाही, मराठी आहे ती. बाजरीचं खळ आहे, ज्वारीचं खळ आहे, ते खळच आहे. पण इथं खळ आहे तो हट्ट. मजा पा, इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. खळ म्हणजे हट्ट घ्यायचा. एखाद्या वेळेला काय होतं, त्या मावशीला असं वाटतं कीर्तनाला लेकरू घेऊन गेलं तर लेकरू रडणार आहे, नाही गेलं तर घरी सांभाळायला कोणी नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. हा बाबा 21 साली 15 डिसेंबरला आला होता. त्यांनी दाखवली तारीख. गीता जयंतीन अभंग होता, भाव धरुणी वाची ज्ञानेश्वरी. मी शुद्धीवर आहे, तुम्ही काय करून. मग आता घरी लेकरू ठेवा तर रडतं, त्याला सांभाळायला कोण नाही. तिथे गेल्यावरही रडणार. जाऊ द्या, काय होईल ते होईल. बाळाला घेऊन आली ती मावशी कीर्तनाला. आता तिला आवड आहे बिचारीला, काय कारण घरी ठेवायला तर कोणी सांभाळायला नाही. आणावं तर रडल्याशिवाय काय होईल ते हो. आली, चाल झाली. तुकाराम महाराज काय सांगतात हे सुरू झालं आणि तिच्या बाळाचं रडणं सुरू झालं. जेव्हा बाळाचं रडणं सुरू होतं तेव्हा भोवतालच्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे. इथलं नाही, तिकडचं चालू आहे कीर्तन. लाल डोळे करून एकमेकाला उठणं म्हणा, उठणं म्हणा. स्वतः ऐकत नाही, दुसऱ्या तर वाटोळ चाललं लेकरू घेऊन. उठणं म्हणा आणि जाणं म्हणा बाहेर. लाजून जाते बिचारी ती. जाणं घेऊन, काही खायला दे त्याला. सगळे केलं आजी. मग आता ते गप्प राहत नाही का. खळीस आलं. लक्षात आलं ना शब्द, खळीस आलं. मी याकरता तिथं नेलं तुम्हाला. खळीस आलं म्हणजे हट्टाला पेटलं. आता मला उचलून घरी नेल्याशिवाय गत्यंतर नाही. तसं हरिदास हट्टाला पेटले, खळीस आले आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणलं. विठ्ठल विठ्ठल अभंगावर कीर्तन करायचं असेल तर कठीण आहे, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि कोणताही अभंग घेऊन काही ठोकायचं असेल तर रोज अभंग बदलता येतो. नुसत्या चालीपुरता वापरायचा, अभंग बदलायचा. पण त्याचा आणि बुवाचा संबंध नाही. शेवटच्या तालीला जय विठ्ठल झाल्यावर मजा पहा. गणित आहे अभंग म्हणजे काय, गणित आहे. फार झालं तर या बाबाने हसवलं नाही, याला पुढच्या वर्षी आणायचं नाही असं राजेंद्र पाटलाला म्हणतील लोक. मी येणारही नाही, मला कुठं वेळ आहे. पण आम्ही सोडवण्यासाठी अभंग घेणार. नाही आवडलं तरी चालेल, आम्ही आमची पद्धत बदलू देणार नाही. आपण इथपर्यंत आलो. खळ करुणी खळ हरिदासी. हरिदासाने खळ केलं म्हणजे हट्ट केला आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणलं. आणली रूपाबळे. आणि रूपाला आणल्यावर नाव असते, पण नाव नाही. रूप नाही तयासी. अरे पहिलं रूप आहे ना, तर याला माहिती होतं आपल्या घरी नवीन बाळ जन्माला येणार आहे. सकाळी रडणं ऐकलं अशोकराव, लुंगी बन्यांवर पळत गेलं ब्राह्मणाकडे. ब्राह्मण काका आहे का घरी, या ना. तसा पाठ मांडला, चहा दिला. मुलाचं नाव ठेवायचं आहे, बाळ झालं मला. पंचांग काढलं, चांगलं आहे. चंद्रबळ चांगलं आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. काय योग चांगले. पालाय लावू नका, 10:30 वाजले. नाव सांगा, नाव. अरे नाव सांगतो पण हे सांग ना काय झालं, मुलगी का मुलगा, ते नाही पाहायला ब्राह्मण काका. मग रडणं ऐकून आलो. तुझ्या बापान ठेवलं होतं का रे रडण्यावर नाव. जा वापस, आधी बघून ये मुलगा का मुलगी, आणि मग सांगतो नाव पिंट्या का पिंटी. म्हणजे आधी रूप आहे नंतर नाम आहे. तसं आणली रूपा बळे. बळेच रूपाला आणल्यानंतर मग नाव ठेवण्यात आलं. आणि त्या नामाच्या आनंदात मग नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. आणि त्या आनंदात नाचू लागलो. तुका माने समागमे, 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 तुका माने समागमे.
कसर ठेवली नाही, गायकानी नाही, टाळकरी आणि मृदंगाचार्यांना थंडीचा विचार केला नाही. तुम्हालाही धन्यवाद. हा खेळी मेन गदारोळी आनंद. माऊलीचं भजन जय विठ्ठल. मग उद्याच्या काय सूचना असेल ते त्यानंतर प्रत्येकाने उठायचं. आम्हाला वेळेची सवय आहे. कोणी काही म्हणू द्या, उशिरा जात नाही. आणि तिथं कोणी नसलं तर एकटाच विना घेतो सुरू करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोणी कोणी देवा कोणी वदने क्षमा करा महाराज तुम्ही नाही विचारिला क्षमा पराज महाराज तुम्ही सुधा का म्हणे जावे सारा का पाया क्षमा पराज महाराज तुम्ही सुधा पुंडरी टाळकरी महाराज, विनेकरी महाराज खाली बसा. बोला. नमस्कार. आज महत्वाचाही दिवस या दृष्टीने दत्त जयंती आहे. यंदा गीता जयंतीने आली तुमच्या सप्त्यात. थोडंसं बदललं वाटतं. ठीक आहे. आज रामजन्मी झाला का कथेत? हा ते याच्याहून दिसतंय मला. ठीक आहे, बरं झालं. भगवंतानी ज्या 75 विभूती सांगितल्या सूर्यवंशी साहेब, त्याच्यामध्ये हा महिना मासाना मार्गशीर्षोहम. भगवान म्हणतात मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथला सप्ताह आहे. त्याच्यात आज दत्तप्रभूचा जन्म आहे. तिथी ते पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. म्हणजे सूर्य मावळ्याच्या वेळेला या प्रमाणावरून दत्तप्रभूचा जन्म झाला. जगाच्या कल्याणासाठी गोत्र तारावया नाही, कुटुंब तारावया नाही, गाव तारावया नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, हिंदुस्तान नाही, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया. प्रीत्यानुसया करोद, प्रीत्यानुसया करोद, प्रीत्यानुसया करोद, दर्यावतार